आम्हाला तो बोर्ड पण पाहिजे म्हणून लांबून घेतो म्हणजे सगळे आले. मॅडम घोषणा द्या जरा अजून राहुल गांधी जे महिला विधेयक आहे ते नामंजूर करण्यात आलं आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे सगळ्याजणी जमलेले आहोत. कारण सर्व महिलांना न्याय देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकारने हे विधेयक पटलावर आणलं होतं आणि या विधेयक मंजूर करून सर्व महिलांना 33% आरक्षण मंजूर होत होतं. परंतु काँग्रेसच्या या संकुचित भावनेमुळे हे विधेयक नामंजूर करण्यात आलं. या काँग्रेसने अनेक दशकं आपल्या देशावर राज्य केलं, महिलांची मतं मिळवली, परंतु महिलांना न्याय देता आला नाही. आज महायुती सरकार महिलांना न्याय देतंय. महिलांना लोकसभेमध्ये नेण्यासाठी 33% आरक्षण मिळत होतं, परंतु काँग्रेसने ते नामंजूर केलं. याचा आम्ही धिक्कार करतोय. सर्व महिला म्हणजे काँग्रेसला महिलांची खरोखरच कधी कीव आली नाही का की महिला आज सर्व क्षेत्रामध्ये काम करत आहेत. मग आज एवढ्या महिला आहेत आणि या महिलांना जर स्थान देत नसेल तर असा हा संकुचित भावनेचा काँग्रेस पक्ष, आम्ही खरोखरच या पक्षाचा धिक्कार करतोय आणि हा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही इथे सगळ्या जमलेले आहोत. आमचे पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे लोकसभेमध्ये नेतृत्व करणारे श्रीकांतजी शिंदे, या रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत, आम्ही सर्वांनी खरोखरच सगळेजण महिलांच्या पाठी ठामपणे उभे असतात. आम्ही सर्वजणींनी परवाच या विधेयकाला समर्थन दाखवलं होतं, परंतु काँग्रेस पक्षाने हे नाकारलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही या पक्षाचा धिक्कार करतो. राहुल गांधींचा विचार असो.